तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ. इथे जे आहेत ते बुंदीचे लाडू मम्मीने गावावरून पाठवून दिले होते. थोडासा चिवडा पाठवून दिला होता त्यांनी बनवलेला टेस्टसाठी आणि चकल्या पाठवल्या होत्या. आणि त्यांना माहिती आहे की मला फराळ बनवता येत नाही, म्हणजे फारसं काही येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं मला माझ्यासाठी प्रिपरेशन म्हणून हे सगळं पाठवलं होतं. आणि हे पोहे जे आहेत ते कायम त्या तळून बनवतात, पण माझ्यासाठी त्यांनी रेडीमेड घेऊन पाठवलं होतं. आणि ह्या भुईमुगाच्या शेंगा माझ्या आजीने पाठवल्या होत्या. तर ही मासोळी विकत घेतलेली ती पण पाठवली होती गावावरून. आणि त्याच्यानंतर चकलीचं पीठ जे आहे पूर्णपणे रेडी करून पाठवलं होतं, फक्त मला शिजवून करायचं होतं. त्यांच्या हातच्या चकल्या ज्या आहेत खूप एक नंबर लागतात आणि म्हणजे खूपच सगळ्यांनाच खूप आवडतं त्यांच्या हातच्या चकल्या, असं भारी बनवतात. तर हे पीठ रेडी करून त्यांनी पाठवलं होतं. त्यांची मैत्रीणसुद्धा मला काल भेटली होती की त्या कधी येणार आहेत, त्यांनी चकलीचं पीठ मला पाहिजे होतं त्यांच्याकडून बनवलं तर त्या दिवाळीनंतरच येणार आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे मेजरमेंट आहे, हे ग्लासचं मेजरमेंट त्यांचं कायमस्वरूपीच आहे. तर ते हे मी पण त्यांच्या पद्धतीनंच बनवते ते म्हणजे. आणि इथे 5.5 ग्लास पीठ भरलं होतं आणि त्याच मापाने मी पाणीसुद्धा इथे उकळत ठेवलं होतं 5.5 ग्लास. आणि ते म्हणजे मी त्यांना विचारूनच करत होते. बघितलं मी त्यांचं, पण थोडंफार विचारलेलं बरं म्हणून मी सगळं विचारून करत होते. तर त्यांनी सगळं मला मापात सांगितलं होतं की एवढी चटणी टाकायची, एवढं मीठ टाकायचं, एवढं हे टाकायचं, एवढं ते टाकायचं. तर सगळं ते इथं त्यांनी लाल चटणी दिली होती, की ह्याच्यात मसाला अजिबात नाही आहे कसलाही, हे फक्त मिरच्यांची पावडर आहे. इथं मीठ, पांढरे तीळ आणि हळद घेतलेली आहे. बाकी चकली मसाला वगैरे काही घातलेला नाही. थोडीशी हळद टाकायची नकळत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि एक जेवढं आपल्याला तिखट हवं आहे, आता मी माझ्या मुलांसाठी मला तिखट कमी बनवायचं होतं तर थोडंसं कमीच तिखट घातलं. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ वाटीभर, छोटी वाटी एक घातली होती. इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि पूर्णपणे उकळी येऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून तो खाली 2 मिनिटं आणि त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते पूर्णपणे ॲड करायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. पूर्ण एकजीव होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. गाठी होता कामा नये, कारण आपल्याला तेवढंच गाठी झाल्यानंतर खूप मळावं लागतं आणि खूप असं चकली बनवताना खूप त्रास होऊ शकतो. यासाठी जास्ती हलवत राहायचं आहे जेणेकरून पीठ एकसारखं शिजेल. मलाही अगोदर टेन्शन आलं होतं खूप करताना, की मी पण पहिल्यांदाच चकल्या करते आणि टेन्शन आलं होतं की काय जमेल की नाही, व्यवस्थित होईल की नाही, किंवा तेलामध्ये गेल्यावरती सुटतीलच किंवा जमणारच नाही असं वाटत होतं. पण एक आहे की जर आपल्या मनात इच्छा आहे ती करायची आणि आपण ती गोष्ट खूप मन लावून करते, तर ती गोष्ट एकदम परफेक्टच बनते, असं मला हे चकल्या बनवताना तरी समजले. ते म्हणजे की मी पहिल्यांदाच बनवले चकल्या. म्हणजे इतर वेळी मी मम्मीना मदत करते की हे दे, ते दे, हे सोलून दे, हे असं करून दे. पण स्वतःहून असं काही केलेलं नाही आहे आणि मी हे पहिल्यांदाच फराळ बनवते. त्याच्यानंतर असं वाटत होतं, थोडंसं नर्वसपणा असतो की जमेल की नाही याचा. तसं मला पण वाटत होतं, पण बनवायला गेल्यानंतर जेव्हा आपण एखादी गोष्ट बनवतो आणि दुसऱ्याला मदत करण्यात त्याच गोष्टीत आणि आपण स्वतःहून करण्यात हे खूप फरक आहे. आणि हे चकल्या बनवल्यावरती मला समजलं की हे आपण पण करू शकतो, आपल्याला पण जमू शकतं. पण थोडंसं आहे की मी हे आता त्यांनी प्रिपरेशन करून दिल्यानंतर मी हे बनवलं. भाजणीचं पण तसंच, जर एखादी वेळेस आपण ती भाजणी बनवली तर तेही करू शकतो असं समजलं मला. तर नक्की नेक्स्ट टाईमला मी स्वतःहून करण्याचा ट्राय करेल. आणि याच्यानंतर पीठ एकदम असं एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर याला एक अर्धा तास मी असंच झाकण लावून गरम आहे तोपर्यंत वाफेवरती असं ठेवून दिलं. त्याच्यानंतर त्याला थोडंसं मळून मळल्यानंतर 10 मिनटं थंड होण्यासाठी पुन्हा ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर 10 मिनटानंतर मी हे चकल्या बनवायला घेतल्या. साधारण 1:15 वाजले होते तेव्हा मी चकल्या बनवायला घेतल्या होत्या. तर आधी मळून ठेवलेलं, त्याच्यामुळे थोडंसं अजून पाणी लावून मऊ करून घेतलं आणि चकल्या बनवायला घेतल्या.
इथे जी तीळ आहे ती पांढरी तीळ ही अगोदर दिसत नाही, पण चकल्या भाजल्यानंतर एकदम परफेक्ट दिसते. तर इथे जे आहे साच्यात भरून घेतलं आणि चकल्या बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने केल्यात. अगदी तुटत पण नव्हतं मध्ये आधी, व्यवस्थित अशा चकल्या येत होत्या. एकदम त्याचे जे काठ जे आहेत ते पण एकदम प्रॉपर दिसत होते. पण हे जेव्हा एकदम असं परफेक्ट होतं तेव्हा खूप छान वाटतं असं बनवायला. किंवा आपण एखाद्या गोष्टीला असं वाटतं की अरे यार कधी बनवायचं, पण ते आपण जेव्हा ती बनवतो ना, स्वतःहून बनवतो ना, तेव्हा काहीतरी मजाच येते बनवायची. त्याच्यानंतर मलाही चकल्या बनवायला अशाच मजा आल्या. तर अशा 4 जे पेपर आहेत ते मी अगोदर बनवून घेतले आणि त्याच्यानंतर तळण्यासाठी रेडी घेतले. तर ही शेगडी मेन म्हणजे चकल्या भाजणीसाठी ही शेगडी मम्मीनी घेतली होती. कारण जी गॅसवरती मग आपण रेग्युलर जी शेगडी वापरतो त्याच्यावरती व्यवस्थित चकल्या भाजत नाहीत. खूप टाईम जातो त्या चकल्या भाजण्यासाठी. तर म्हणून ही शेगडी घेतली होती. मला वाटते अगदीच गेल्या वर्षी घेतली ही. तर त्याचा रेग्युलेटर हा आपल्या सिलेंडरला त्याच्याबरोबरच भेटतो. तो सिलेंडरला फक्त लावायचा, जॉईंट करायचा आणि चालू करायचं. त्याच्यानंतर पहिलाच पदार्थ बनवते आणि त्याच्यासाठी शेगडीला असं हळदी कुंकू लावून घेतलं. म्हणजे आमच्या इकडे लग्नात वगैरे काय असतं तेव्हा अगोदर जे म्हणजे असं शेगडीचं पूजा वगैरे करतात. अगरबत्ती, हळदी कुंकू असं सगळं लावतात व्यवस्थित. त्याच्यामुळे मी सुद्धा लावलं. म्हटलं चला आपण पण पहिल्यांदाच ट्राय करतोय आणि पहिल्यांदाच काहीतरी बनवतोय, तर त्यासाठी अशी शेगडीची अग्नीची पूजा देखील करून घेतली. त्याच्यानंतर छान असं तेल कढईत ओतलं आणि जेवढे बनवलेल्या चकल्या त्या अगोदर तळून घेतल्या. तर एकदम असं जास्ती फास्ट करू नये, मीडियम गॅसवरती या ज्या आहेत चकल्या भाजून घेतल्या. ही जी कढई आहे त्या कढईमध्ये एकदम मला वाटते 10 ते 12पेक्षा पण जास्ती 12 तरी चकल्या बसत असतील भाजायला. तर तेवढ्या चकल्या एकदम भाजत होत्या. म्हणजे त्याच्यामुळे पटापट भाजूनही होत होत्या आणि एकदम चकल्या ज्या बनवायला एवढा वेळ लागत नाही, पण भाजायला थोडासा वेळ लागतो. तर त्यासाठी मी हे बनवून घेतलं अगोदर. इथे छान असा तेलाचा आवाज येत होता बुडबुड्यांचा चकली तळताना. आणि मम्मीनी मला एक ट्रिक सांगितली होती की जोपर्यंत बुडबुडे येत आहेत तोपर्यंत चकली भाजलेली नाही असं समजायची, आणि जेव्हा ते बंद होतील, हळूहळू कमी कमी होत जातील, तेव्हा तशी चकली पूर्णपणे भाजली असं समजायचे. बघू शकताय तुम्ही इथे. आणि मेन म्हणजे चकल्या जेव्हा पूर्णपणे भाजत नाहीत तेव्हा त्या अशा नंतर मऊ लगेच पडतात आणि खायला एवढं काही चांगल्या लागत नाही. त्याच्यासाठी जेवढ्या व्यवस्थित आपण भाजू तेवढ्या चकल्या छान लागतात. आणि इथे श्रावणी जी आहे ती चकल्या बनवत होती. पहिल्यांदा तिला जमत नव्हतं, तर ती असे काहीतरी नकाशे बनवत होती. पण 2-3 वेळा जेव्हा तिने ट्राय केलं तर तिला जमलं थोडंफार. पण ठीक आहे, पहिल्यांदाच करते त्याच्यामुळे तिला एवढं काही त्याच्यातलं जमत नव्हतं. पण नंतर शिकेल हळूहळू. जेव्हा ते जर मी तिला दिलंच नाही तर तिला तरी काय जमणार आहे. पण आम्हाला या वयात काहीच जमत नव्हतं. आम्ही काहीच केलं नव्हतं. अक्षरशः मी लग्न झाल्यानंतर जे काय आहे ते शिकले. म्हणजे जेवणातलं म्हणा किंवा हे जे आता बनवते ते काहीच येत नव्हतं. तर ती तर अजून लहान आहे. त्यानंतर 4:15 वाजले होते मला या सगळ्या चकल्या बनवण्यासाठी, आणि अशा पद्धतीने या चकल्या झाल्या होत्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. बाय.